एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असताना दुसरीकडे मात्र मराठी विषयाची अवहेलना थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीयेत. मुंबई विद्यापीठातील मराठी विभागातील ग्रंथालयाच्या दुरुस्तीचे काम जवळपास वर्षभरापासून खोळंबले आहे. विद्यापीठाला दुरुस्तीसाठी वेळ मिळत नसल्याने बहुमूल्य ग्रंथसंपदा धूळ खात पडली आहे. विद्यार्थ्यांना ग्रंथालयात बसून भाषेचा अभ्यास आणि संशोधन करता येत नसल्याची स्थिती आहे. मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाच्या रानडे भवनमधील इमारतीतील ग्रंथालयात तब्बल 6 ते 7,000 पुस्तके आहेत. विभागाच्या माजी विभाग प्रमुख प्राचार्य उषा देशमुख तसेच प्राचार्य गंगाधर पाटील यांनी त्यांच्या घरातील पुस्तके विभागाच्या ग्रंथालयाला भेट दिली आहेत. यामध्ये मराठीतील साहित्यासह समीक्षा, संदर्भ ग्रंथ आहेत. दरम्यानच्या काळात ग्रंथालयाच्या डागडुजीसाठी हे ग्रंथालय बंद केले गेले. विद्यापीठाने डागडुजीची आणि रंगरंगोटीची कामे केली, मात्र ग्रंथालयात पंखे बसवण्यासह इलेक्ट्रिक कामे करण्याचा विसर प्रशासनाला पडला आहे. परिणामी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या मुख्य ग्रंथालयाचा आधार घ्यावा लागतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना 3ऱ्या आणि 4थ्या सत्रात संदर्भ ग्रंथावरून प्रकल्प तयार करावे लागतील. मात्र ग्रंथालय बंद असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ग्रंथ हाताळून अभ्यासने शक्य होणार नाही, असं सांगितलं जात आहे.